बाहेर पडली थंडी आणि त्याच्यात ही मटार कचोरी. हेरवी बघा ताजं ताजं मटार नाही ना मिळत आपल्यात. सध्या बाजारात खूप सारं मटार असा ना, तर ही मटार कचोरी तुम्ही करूनच बघा. त्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये हे मटार शिजवून घ्यायचे. जो मी मसाला तयार केले त्याच्यासाठी घेतले आला, लसूण, मिरची, कोथिंबीर, बडीशेप, काळी मिरी आणि जिरा. आता ही जी काढलेली भरड असं ना ती थोड्याशा तुपामध्ये आधी परतून घ्यायची. त्याच्यात शिजवलेले हे मटार घालायचे. त्यात पुन्हा थोडीशी साखर घालायची, मीठ टाकायचा, गरम मसाला आणि आमचूर पावडर टाकून या मटारात चांगला मॅश करून घ्यायचा. मटाराचं एकही दाणू असं शिल्लक राहता कामा नये, नाहीतर कचोरी फुटू शकता. ह्या तयार केलेल्या मटाराचं मिश्रण ना तुम्ही 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवी तेव्हा कचोरी करून खाऊ शकता. ह्याचं पीठ भिजवलंय त्याच्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये पाव कप बारीक रवा घातलंय, थोडंसं ओव, मीठ आणि 2 चमचे तेल घातलंय. तेलही जास्त वापरायचं नाही, नाहीतर कचोरी फुटू शकता. 15 मिनिटं या पिठात विश्रांती दिल्यानंतर बघा ही मस्त अशी मटार कचोरी तयार आहे.